आता आपण जॉमेट्री या टॉपिकमधील एक महत्त्वाचा क्वेश्चन बघणार आहे की तो मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी विचारला जाऊ शकतो. 10वीच्या जॉमेट्रीमधील जो टॉपिक आहे थेरम ऑफ पायथागोरस, त्याच्यानंतर सर्कल, या दोन्ही टॉपिकवर आधारित कंबाईन आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री या तिन्ही टॉपिकचे जे रेफरन्सेस आहेत ते एकत्र घेऊन तयार केलेला क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोऑर्डिनेट जॉमेट्री या टॉपिकची माहिती आहे, सर्कल या टॉपिकची माहिती आहे, पायथागोरस थेरम याची माहिती आहे, त्या तिन्ही टॉपिकवर आधारित हा क्वेश्चन आहे. काय आहे तो बघा, इथं दिलं आहे बघा. इफ अ सर्कल इज पासिंग थ्रू द पॉईंट्स 6, 0, 0, 8 and 0, 0, then the center of circle is, and centers, coordinates of centers are written here. So what is actually center? For that we must draw a rough sketch, that is rough diagram. So what is given here? Circle is passing through 6, 0. First we draw a circle like this. Here x axis, y axis, we have to draw circle here. For that, this is origin. Here 2, 4, 6, 8. Here also 2, 4, 6, 8. Now circle is, read carefully. Circle is passing through 6, 0. 6, 0. Other point is 0. So this point lies on x-axis here. Suppose this is point A, 6, 0. या A पॉइंट मधून सर्कल पास होते. सर्कल इज पासिंग थ्रू A as well as 0, 8. Here this is say B, 0, 8 and the origin O, 0, 0. So join this, we'll get here triangle. So this is a triangle, but special type of triangle is a right angle triangle. See here, this is 90 because angle between x-axis and y-axis is 90 degree. And now circle is passing through these vertices. So draw a figure like this. Circle is passing through the vertices. That is, we will draw here this circle. Circle आपण काढायचा प्रयत्न करतोय. Here also origin मधून पास होत आहे, पुन्हा इथूनही पास होणार आहे आणि अशा रीतीने हे सर्कल तयार झालं. बघा, सर्कल इज पासिंग थ्रू दिस 3 वर्टायसेस. आपला सेंटर शोधायचं आहे. आता सर्कल तरी ड्रॉ केलं, सेंटर कुठं असेल त्यासाठी आता बघा इथं राईट अँगल ट्रायंगल आहे, थेरम पायथागोरस. सर्कल ड्रॉ केलं आहे, सर्कल आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा सुद्धा उपयोग करावा लागेल. त्याच्या अगोदर सेंटरच कुठं माहीत नाही आहे, वेअर सेंटर लायज, त्यासाठी जरा विचार करा. हे ए आणि बी आहे, ए बी, त्या ए बीनं ओ याची 90 डिग्री तयार केलेलं आहे. आणि आपल्याला प्रॉपर्टी ऑफ डायमीटर माहिती आहे. बघा, एखादा सर्कल असेल, हिअर इज अ डायमीटर, सपोज दिस इज अ डायमीटर अँड वी नो दॅट diameters of say right angle at any point on the circle. Here is suppose point P, join this. So this angle is a 90 degree. बघा, ऑब्झर्व करा, इथं ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. डायमीटर हा सर्कलवर असणाऱ्या पॉईंटशी 90 डिग्री तयार करतो एक्सेप्ट ए अँड बी. मग आता इथं ज्या अर्थी हे 90 डिग्री आहे याचा अर्थ ए बी हा डायमीटरच आहे. ए बी इज अ डायमीटर. बघा, अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. AOB इक्वल टू 90 डिग्री, याचा अर्थ AB इज अ डायमीटर. AB इज डायमीटर. AB हा डायमीटर आहे, म्हणजे याचा मिड पॉइंट आपल्याला सेंटर मिळवून देणार आहे. सेंटर हा जो असणार आहे तो इथं मिळणार आहे. C इज अँड C इज सेंटर. आणि मग आता कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये जा. सी जर सेंटर असेल, दॅट इज मिड पॉईंट ऑफ ए बीच असेल, बरोबर आहे का. ए बी जरी हायपोटिनियस असली तरी सर्कलचा डायमीटर आहे. आणि मग याचे कोऑर्डिनेट काढा बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. सीचे कोऑर्डिनेट समजा मी इकडे एक्स आणि जर वाय मानलं
सो कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर आर कसे येणार आहेत, कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये शिकवलं आहे x1 + x2 अपॉन 2, x1 + x2 अपॉन 2 आणि y1 + y2 अपॉन 2 म्हणजे सीचे कॉर्डिनेट्स मिळतील. हे तुम्ही x1 y1 म्हणा, हे x2 y2 म्हणा. इथं लिहितो मी x1 y1 आणि हे x2 y2. सो 6 + 0 अपॉन 2 आणि इथं 0 + 8 अपॉन 2. 6 + 6 अपॉन 2 आन्सर इज 3 आणि इकडं 8 अपॉन 2 म्हणजे येणार आहे 4. सर्कलचं सेंटर काढून झालेलं आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. बघा हा क्वेश्चन सॉल्व करताना काय काय बेसिक वापरलं सुरुवातीला मी सांगितलं जसं दिलेल्या क्वेश्चन व्यवस्थित ड्रॉ करूया. एक्स ॲक्सिस काढला, वाय ॲक्सिस काढला आणि सर्कल बघा या पेअरमध्ये इथं 0 आहे, याचा अर्थ हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, इथं सुद्धा 0 आहे, हा पॉईंट वाय ॲक्सिसवरती आहे आणि हा ओरिजिन म्हणून हे रफ डायग्राम तयार केली. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस 90 डिग्री असल्यामुळे राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. पण 90 झाल्यामुळे या ए बीला आपण सांगू शकतो दिस इज अ डायमीटर आणि डायमीटर काढला म्हणजे सेंटर काढता येतं आणि सेंटरचे कॉर्डिनेट्स बाय मिड पॉईंट फॉर्म्युलानं की जे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण बघितलेलं होतं त्याच्या आधारे त्याचे कॉर्डिनेट्स काढता येतात. ठीक आहे. तर अशा रीतीनं अशा स्वरूपातल्या प्रश्नाची प्रॅक्टिस आपण करायला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.